पान क्रमांक 24 मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 13 ते 20 मी वाचतो, कान देऊ नये का. नंतर फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टांतील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने आपल्या शिष्यांना हा प्रश्न विचारला की लोक मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणतात, कोण म्हणून समजतात? आणि मनुष्याचा पुत्र म्हणजे कोण? स्वतः येशू ख्रिस्त. तो माणूस म्हणून ह्या जगात आला होता, मनुष्य म्हणून त्याने या जगामध्ये जन्म घेतला होता आणि म्हणून तो स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणतो. आणि शिष्यांना समजलं की येशू स्वतःविषयी विचारत आहे. लोक मला कोण म्हणून समजतात हा प्रश्न येशूने आपल्या शिष्यांना विचारला आणि शिष्यांनी उत्तर दिलं. कोण म्हणतं की तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात, कोण म्हणतं की तुम्ही इर्मया आहात, कोण म्हणतं तुम्ही संदेष्टांपैकी अजून कोणीतरी आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग येशूने सांगितलं त्यांना, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लोक मला काय म्हणतात हे तुम्ही सांगितलं मला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आणि त्यावेळेला सगळे शिष्य गप्प होते आणि एक शिष्य बोलला, पेत्र, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया. आणि येशूने त्याला उत्तर दिलं, धन्य तुझी शिमोन बारयोना, तू धन्य आहेस, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस. पेत्र या शब्दाचा अर्थ खडक, दगड. तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी रचीन. मंडळी म्हणजे चर्च. मी माझा चर्च बांधेन आणि अधोलोकांच्या द्वारांचं म्हणजे नरकाची जी दारं आहेत त्यांचं चर्च पुढे काहीच चालणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणखी मी तुला सांगतो, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. हालेलुया. आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. हालेलुया, हालेलुया. एवढं सांगितल्यावर येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं
की मी ख्रिस्त आहे हे तुम्ही कोणालाही सांगू नका. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अतिशय सुंदर वचन ह्या उतार्यामध्ये आपण वाचली. हा ज्ञानाचा मोठा खजिना आहे. येशू आपल्या शिष्यांना प्रश्न विचारतोय की लोक मला कोण म्हणून समजतात. आणि मग शिष्यांनी उत्तर दिलं. कोणी म्हणतं की तुम्ही बाप्तिस्मा करणार योहान आहात, कोणी म्हणतं तुम्ही एलिया आहात, कोणी म्हणतं तुम्ही इर्मया आहात, कोणी म्हणतं तुम्ही संदेशापैकी एक आहात. हा प्रश्न झाला, याचं उत्तर मिळालं येशूला. मग येशू पुढचा प्रश्न विचारतो, पण लोक मला काही म्हणत, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. हालेलुया. तुम्ही गेली 3 वर्षे माझ्या बरोबर आहात. तुम्ही मला पाहिलं आहे, तुम्ही मला अनुभवलेलं आहे. माझ्या हातचे चमत्कार तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहेत. माझ्या मुखातली वचनं तुम्ही ऐकलेली आहेत. 24 तास मी तुमच्या बरोबर असतो. तुम्ही मला ओळखता का? नक्की. जर ओळखत असाल तर तुम्ही मला कोण म्हणून समजता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जग मला कोण म्हणतं हे तुम्ही सांगितलं. आता तुम्ही मला कोण म्हणता ते तुम्ही सांगा. जगाला माझी काय ओळख आहे हे तुम्ही मला सांगितलं. आता तुम्हाला माझी काय ओळख आहे हे तुम्ही मला सांगा. गेली 3 वर्षे मी तुमच्या बरोबर आहे. 24 तास तुमच्या बरोबर आहे. मी जे काही बोलतोय तुम्ही ऐकता आणि मी जे काही करतोय ते तुम्ही पाहता. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. आणि सगळे शिष्य गप्प असताना एकच शिष्य उत्तरला, बोलला. काय बोलला तो? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा पेत्र जो होता तो 12पैकी एक होता. तो काही शिकलेला नव्हता. तो अडाणी निरक्षर कोळी होता. तो मासे पकडत असताना येशूने त्याला पाचारण केलं, हाक दिली, बोलावलं. आणि हा पेत्र अगदी नेमक्या शब्दामध्ये येशूची ओळख करून देत आहे. नेमक्या शब्दामध्ये, एक्झॅक्ट वर्ड्स, नेमके शब्द. काय म्हणाला पेत्र? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे येशूने त्याला काय सांगितलं? येशू म्हणाला की धन्य तुझी शिमोन बारियोना, तू धन्य आहेस, तू आशीर्वादित आहेस. कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे, या देहाने नव्हे, देहबुद्धीने नव्हे, मनुष्य ज्ञानाने नव्हे, मानवी शहाणपणाने नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलेलं आहे. हालेलुया. 12पैकी 11 शिष्य मला ओळखू शकले नाहीत, पण तू मला ओळखलेला आहे. जग मला ओळखू शकत नाही, परंतु तू मला ओळखलेला आहे. ही ओळख तुला कशी झाली? तुला कसं कळलं की मी जिवंत देवाचा पुत्र आहे? मांस व रक्त ह्यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि येशू पुढे बोलला, तू पेत्र आहेस. येशू काय म्हणाला? तू पेत्र आहेस. या शब्दाचा अर्थ, पेत्र या शब्दाचा अर्थ खडक. खडक म्हणजे दगड. हिंदीमध्ये पत्थर म्हणतात, मराठीमध्ये अजून एक शब्द आहे धोंड. परंतु खडक हा शब्द एकदम समर्पक आहे, उचित आहे, योग्य आहे. खडक, तू खडक आहेस आणि या खडकावर मी माझं चर्च उभारेन. मी माझी मंडळी रचीन, म्हणजे मी माझं चर्च उभारेन. यू आर पीटर अँड ऑन दिस रॉक आय विल बिल्ड माय चर्च. हालेलुया. तू खडक आहेस आणि या खडकावर मी माझं चर्च उभारेन. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही कहाणी ऐकत नाही आहात. तुम्ही राजा राणीची गोष्ट ऐकत नाही आहात. तुम्ही एक सत्य घटना ऐकत आहात. पेत्र हा काल्पनिक माणूस नव्हता. येशू हा काल्पनिक गुरु नव्हता.
1975 वर्षापूर्वी इस्रायल नावाच्या देशात घडलेली ही ऐतिहासिक घटना आहे. इस्रायल हा चिमुकला देश आहे, जगाच्या मध्यावर आहे, आणि त्या देशामध्ये घडलेली घटना आहे. येशू नावाच्या माणसाने पेत्राला सांगितलं की तू पेत्र आहेस, म्हणजे याचा अर्थ तू खडक आहेस, आणि या खडकावर मी माझा चर्च उभारेन. तुम्हाला माहिती आहे, चर्च नव्हतं तेव्हा चर्च नव्हतं. येशूने पेत्राला सांगितलं तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझा चर्च उभारेन. किती वर्ष झाली या घटनेला? 1975 वर्षे. काय झालं जगामध्ये 1975 वर्षात? काय घडलं ह्या जगात 1975 वर्षात? येशूचं चर्च जगभर पसरलं. चर्चची सुरुवात कशी झाली? येशू पेत्राला म्हणाला की तू खडक आहेस आणि या खडकावर, म्हणजे या मजबूत पायावर मी माझं चर्च उभारेन. मी उभारेन, उभारणारा मी आहे. आय एम द बिल्डर. तू खडक आहेस, तू पाया आहेस, आणि या पायावर मी, मजबूत पायावर मी माझं चर्च उभारेन. 1975 वर्षामध्ये येशू ख्रिस्ताने पेत्राच्या पायावर, पेत्र या खडकावर त्याचं चर्च उभारलं. ते आपण पाहत आहोत, आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. आपल्या डोळ्यासमोर आहे चर्च. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, प्रभू येशू तुला अधिक म्हणाला की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. हालेलुया. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. फार मोठा अधिकार, फार मोठा अधिकार येशूने आपल्या शिष्याला दिला. आणि तो आणखीन म्हणाला की अधोलोकांच्या द्वाराचं तिच्या पुढे, म्हणजे मंडळी पुढे, चर्च पुढे काहीच चालणार नाही. हालेलुया. या जगामध्ये नरकाचे दरवाजे आहेत, म्हणजे ज्या दरवाजांनी माणसं नरकात जातात, आणि हे नरकाचे दरवाजे चर्चवर हल्ला करतात, परंतु चर्च टिकून आहे. हालेलुया, हालेलुया. अधोलोकांच्या द्वाराचं तिच्या पुढे काहीच चालणार नाही. कितीही हल्ले झाले चर्चवर, माझं चर्च वाढत राहील. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा एक निरक्षर माणूस, अडाणी माणूस, अनपढ माणूस, शाळेत न गेलेला माणूस पेत्र, ह्याला येशूने त्याच्या चर्चचा प्रमुख का केलं? हा पेत्र पहिला पोप, आणि आज जे पोप आहेत ते मला वाटतं 264 पोप आहेत. 264, 65 असं कधी आकडा आहे. एक पोप, दुसरे पोप, तिसरे पोप, चौथे पोप, पोपची मालिका राहिली. 1975 वर्षामध्ये जवळ 264 पोप झाले. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या पेत्राला अधिकार का मिळाला? का मिळाला तुम्हाला माहिती आहे? एका वाक्याबद्दल. कोणतं वाक्य? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. दॅट्स ऑल. जगाने येशूला ओळखलं नाही. येशूच्या 11 शिष्याने येशूला ओळखलं नाही, पण एका शिष्याने येशूला ओळखलं. एक शिष्य बोलला, एक्झॅक्ट बोलला, नेमकं बोलला, बोलायचं तेच बोलला. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया. तुम्हाला येशूकडून अधिकार पाहिजे तर तुम्ही येशूला ओळखायला पाहिजे. ज्याला येशू ओळखतो, जो येशूला ओळखतो त्याला येशू अधिकार देतो. हालेलुया. पेत्राला अधिकार का मिळाला? कारण पेत्र येशूला ओळखत होता. पेत्राला येशूने चर्चचा प्रमुख का केलं? कारण पेत्र येशूला ओळखत होता. बाकीचे शिष्य ओळखत नव्हते, आणि म्हणून येशूने पेत्राची प्रशंसा केली, कौतुक केलं की धन्य तुझी शिमोन बारयोना, तू धन्य आहेस, तू आशीर्वादित आहेस, कारण तू मला ओळखलेला आहे. हे बाकीचे शिष्य ओळखत नाही आहेत, जग मला ओळखत नाही आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, एखाद्या माणसाला देवाकडनं किती ज्ञान मिळतं, किती सामर्थ्य मिळतं आणि किती वैभव मिळतं, हे
तो माणूस देवाला किती ओळखतो त्याच्यावर अवलंबून आहे. हालेलुया. मला जर येशूकडनं पुष्कळ ज्ञान पाहिजे, पुष्कळ सामर्थ्य पाहिजे आणि पुष्कळ वैभव पाहिजे असेल तर मी येशूला जास्तीत जास्त ओळखायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. मी येशूला किती ओळखतो त्याच्यावर तो मला किती देणार हे अवलंबून आहे. हालेलुया. पेत्र हा खडक आहे, म्हणजे मजबूत पाया आहे असं येशू स्वतः म्हणतो. येशू स्वतः साक्ष देतो, कारण पेत्र येशूला पक्का ओळखत होता म्हणून येशूने त्याला पाया म्हणून तयार केलं. त्याला पाया म्हणून निवडलं अशासाठी कारण ते येशूला पक्का ओळखत होता. तो न हलणारा, न ढळणारा, अचल, न विचलित होणारा असा खडक होता. ती वाळू नव्हती, तो खडक होता. वाळूचा पाया कधी टिकत नाही, खडक कधी हलत नाही. येशूने जो शिष्य निवडला पाया म्हणून होण्यासाठी तो खडकासारखा मजबूत होता. तो येशूला पक्का 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 ओळखत होता. हालेलुया. येशू म्हणाला, तुम्ही मला कोण म्हणून समजता? 3 वर्षे मी तुमच्या बरोबर आहे, 24 तास मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर माझं खाणं पिणं होतं, तुमच्या बरोबर मी झोपतो, तुमच्या बरोबर फिरतो, तुम्ही मला कोण म्हणून समजता? एकानेच उत्तर दिलं, बाकी कोणी उत्तर देऊ शकला नाही. बाकी सगळ्यांच्या दांडी आउट, क्लीन बोल्ड आउट. त्यांना वाटलं येशू विचारणार मी किती झगे वापरतो. पटकन सांगणार, तुमच्याकडे बघा एकूण 4 झगे आहेत, एक तो जरा लाल आहे, एक सफेद आहे. हालेलुया. हालेलुया. त्यांची दुसरी उत्तरं पाठ होती, पण ह्या प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये एक बाई प्रार्थनेला यायची. तिला पुष्कळ आराम वाटला, बरं वाटलं. केंद्रात आल्यानंतर जे काही प्रश्न सुटले. एक दिवस या बाईने प्रश्न विचारला, ब्रदर, आपला येशू अमावस्येचा सगळा प्रॉब्लेम सोडवतो. अमावस्येच्या दिवशी येशूचं नाव घेतलं काही त्रास होत नाही, पण ब्रदर पौर्णिमेच्या दिवशी येशूचं काही चालत नाही की नाही? हां, तिने प्रश्न विचारला. अमावस्येच्या दिवशी येशू आपला प्रॉब्लेम सोडवतो, आम्हाला काही त्रास होत नाही, आम्हाला अनुभव आहे, पण पौर्णिमेच्या दिवशी येशूचं काही चालत नाही की नाही? तिने मला विचारला. म्हणलं, ताई तुम्ही येशूला ओळखता पण एवढंच ओळखता. येशूला तुम्ही ओळखता पण एवढंच ओळखता. हालेलुया. हालेलुया. काही माणसं आशीर्वाद प्रार्थना केंद्रात प्रार्थनेला येतात, ते म्हणतात येशूकडे प्रार्थना केल्याने दमा जातो, टीबी जातो, ताप जातो, खोकला जातो, सर्दी जाते, पण कॅन्सर कसा जाणार हो? HIV कसा जाणार हो? बरोबर. येशू कोणते आजार बरे करतो? ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, टीबी, दमा, पण कॅन्सर येशू बरं करू शकतो. HIV येशू बरं करू शकतो. म्हणजे हे लोक येशूला ओळखतात, पण केवढं ओळखतात? एवढंच. एवढंच. तुम्ही येशूला किती ओळखता ह्याच्यावर येशू तुम्हाला केवढं देणार ते अवलंबून आहे. हालेलुया. 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 मला येशूकडनं पुष्कळ ज्ञान पाहिजे, सामर्थ्य पाहिजे आणि वैभव पाहिजे. जर मला जास्त ज्ञान पाहिजे, जास्त सामर्थ्य पाहिजे, जास्त वैभव पाहिजे, तर मी येशूला जास्त ओळखायला पाहिजे. येशूला जास्त ओळखायला पाहिजे. तो खरोखर कोण आहे आणि तो काय करू शकतो, त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे, त्याच्याद्वारे मला काय मिळणार आहे. आणि मला येशूची जर जास्त ओळख करून घ्यायची असेल तर मला पुष्कळ प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मला येशूची ओळख करून देतो. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मला येशूविषयी ज्ञान देतो. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मला येशूविषयी शिकवतो आणि येशूची खरी ओळख मला पवित्र आत्म्याच्या द्वारे होते. हालेलुया. हालेलुया. तुम्ही येशूचं कार्य पाहाल. तुम्ही एके ठिकाणी जाल, एक पाळक आहेत, त्यांच्यासमोर 25 माणसं आहेत. दुसऱ्या ठिकाणी जाल, एक पाळक आहेत, त्यांच्यासमोर 50 माणसं आहेत. पाळकाला मराठीमध्ये इंग्रजीमध्ये पॅस्टर म्हणतात. आणि मग तिसऱ्या ठिकाणी जाल, एक पाळक आहेत, त्यांच्याकडे 500 माणसं आहेत.
14 ठिकाणी जाल, एक पाळक आहे, त्यांच्याकडे 5000 माणसं आहेत. असं का? हे पण येशूचं कार्य करतात, ते पण येशूचं कार्य करतात. एकाकडे 25 माणसं, एकाकडे 5000 माणसं. असं का? जो जास्त ओळखतो त्याच्याकडे जास्त माणसं, जो येशूला कमी ओळखतो त्याच्याकडे कमी माणसं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याला देवाकडनं पुष्कळ ज्ञान पाहिजे, पुष्कळ सामर्थ्य पाहिजे आणि पुष्कळ वैभव पाहिजे, त्याने देवाला ओळखलं पाहिजे. जो येशूला ओळखतो त्याला येशू ज्ञान देतो, त्याला येशू सामर्थ्य देतो आणि वैभव देतो. पेत्राने येशूला ओळखलं. पेत्र म्हणाला, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. फक्त एकटाच बोलला, तेव्हा येशूने लगेच त्याला चर्चचा प्रमुख करून टाकलं. हालेलुया. जो मनुष्य येशूला पक्का ओळखतो तो चर्चचा प्रमुख होऊ शकतो. त्याच्या हाताखाली देव मोठी मंडळी देऊ शकतो आणि त्याचं कार्य देव वाढवणार. पण मला जर असं वाटतं की आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये आज हजारांनी लोक येतात, ती लाखांनी यायला पाहिजेत. तर मला काय केलं पाहिजे? मी येशूला अधिक ओळखायला पाहिजे, अधिक ओळखायला पाहिजे, अधिक ओळखायला पाहिजे. म्हणजे येशूला खात्री होणार की ह्याच्याकडे लाखांनी जरी माणसं पाठवली तर हा बरोबर बोलणार, चुकीचं बोलणार नाही. हालेलुया. हा लोकांना चांगल्या प्रकारे हाताळणार, चुकीच्या प्रकारे हाताळणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेवढा मी येशूला जास्त चांगला ओळखतो तेवढं मी कार्य चांगल्या प्रकारे करू शकतो. जर मी येशूला कमी ओळखलं तर कमी प्रकारे कार्य करणार, चांगलं कार्य होणार नाही. पेत्र येशूला पूर्ण ओळखत होता म्हणून येशूने त्याला चर्चचा प्रमुख केलं आणि त्याच्या हातात सगळा कारभार दिला. हालेलुया. पुष्कळ माणसं येशूकडे येतात आणि येशूकडनं बरे होतात आणि तिकडे फुल स्टॉप घेतात. काही फायदा नाही आहे. तुम्ही या केंद्रामध्ये आलात आणि तुमचा दमा निघून गेलात आणि तुम्ही केंद्रात यायचे बंद झालात, तुम्ही प्रार्थना करणं बंद केलं, बायबल वाचणं बंद केलं, तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. एक आजार निघून गेल्याने माणसाचं जीवन संपन्न थोडंच होतं. तुम्हाला संपन्न जीवन पाहिजे, परिपूर्ण जीवन पाहिजे. तुम्हाला असं वाटतं आमचा एक आजार गेला की प्रश्न सुटला? कधीच नाही. मानवी जीवनामध्ये अगणित प्रश्न आहेत, अगणित. कॅन्सर हा मोठा प्रॉब्लेम नाही आहे, कॅन्सरपेक्षा मोठे प्रॉब्लेम्स या जगामध्ये आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला जर देवाचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर देवाला चिकटून राहता आलं पाहिजे. हालेलुया. येशूला चिकटून राहा, येशूच्या समोर बसा, येशूकडून शिकत राहा, येशूच्या द्वारे पुढे जात जा, येशूच्या बरोबर राहा. येशूचा हात सोडू नका. हात सोडला की संपलं सगळं. तुम्हाला जे मिळालं ते एवढंच आहे. एखादा मनुष्य कॅन्सरमधनं बरा झाला आणि मेल्यावर नरकात गेला, काय फायदा? मला सांगा. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत ज्यांना असं वाटतं माझा कॅन्सर जाऊ दे, मेल्यावर नरकात गेलो तरी चालेल? आहे कोणी असं? आहे कोणी असं? तो मूर्ख माणूस असेल. मूर्ख माणूस म्हणेल असा की माझा कॅन्सर जाऊ दे, मेल्यावर नरकात गेलो तरी चालेल. कॅन्सर बरा होणे फार मोठी गोष्ट नाही आहे. HIV बरा होणे फार मोठी गोष्ट नाही आहे. आपल्याला स्वर्गात जायचं आहे. मेल्यानंतर आपलं तारण झालं पाहिजे. आपल्या नरकात जायचं नाही आहे. आपल्या पापांची क्षमा मिळाली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. इतकंच नाही तर या जगामध्ये सुद्धा आपल्याला संपन्न जीवन जगायचं आहे. संपन्न. बायबलमध्ये कुठेही म्हटलेलं नाही आहे की येशूला आजार होता. येशूला एकही आजार नव्हता. याचं रहस्य काय? का बरं त्याला आजार नव्हता? त्याला ताप आला नाही, खोकला झाला नाही, अंग दुखलं नाही, पोट दुखलं नाही. का? कारण तो निष्पाप होता. जो पाप करत नाही त्याला आजार कसा येणार? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संपन्न जीवन. त्याला मोठा अधिकार होता. तो जे बोलला ते घडलं. तुम्हाला किती अधिकार आहे? या मला सांगा, किती लोकांना असं वाटतं मुंबईमध्ये आपला स्वतःचा फ्लॅट असावा आणि फ्लॅट नसतो? किती लोकांना असं वाटतं माझ्याकडे कार असावी आणि कार नसते? किती लोकांना असं वाटतं विमान प्रवास करावा, विमान प्रवास करू शकत नाही?
बरोबर. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या इच्छा अपुऱ्या का राहतात? या अपुऱ्या इच्छामुळे आपल्याकडे संपन्न जीवन नाही आहे. पण येशू ख्रिस्त संपन्न जीवन देण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. संपन्न जीवन. हालेलुया. हालेलुया. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया. कॅन्सर बरा झाला, येशूला टाटा केलं, जगात गेलात आणि पुन्हा मोठ्या संकटात सापडलात. काय फायदा? काय फायदा? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू समोर बसा, येशूकडनं शिका, येशूकडे प्रार्थना करा, येशूला चिकटून राहा. जीवन तुमच्यामध्ये संचारेल, आनंद येईल, शांती येईल. तुम्ही पुढे जाल, संपन्न जीवन जगाल आणि डोळे मिटल्यावर सरळ स्वर्गात जाल. हालेलुया. येशू समोरून उठण्याचा मूर्खपणा करू नका. पुष्कळ लोक हा मूर्खपणा करतात. पेत्र हा अडाणी कोळी होता, निरक्षर कोळी होता. तो मासे पकडायचा. त्याला येशूने सांगितलं माझ्याबरोबर चल, माझ्या मागे ये. तो येशूच्या मागे गेला. 3 वर्ष येशूवर राहिला आणि 3 वर्षात त्यांनी येशूला ओळखलं की हा माणूस नाही आहे, हा देवाचा पुत्र आहे. हालेलुया. आणि तो बोलला आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि येशूने त्याला चर्चचा प्रमुख बनवलं. पेत्र जेव्हा जायचा, असा चालायचा, तेव्हा त्याची सावली पडली तर माणसं बरी व्हायची. हालेलुया. आणि त्याची सावली पडावी म्हणून रस्त्याच्या दुतर्फा लोक खाटा आणायचे आणि त्या खाटावर, अंथरुणावर आजारी माणसांना झोपवायचे. पेत्राची सावली पडली की आजार निघून जायचा. हालेलुया. किती संपन्न जीवन. एका माणसाच्या सावलीसाठी शेकडो माणसं वाट बघायची. आणि आज माणूस घरात आला की बायको म्हणते कटकट आली, मुलं म्हणतात आज आला नसतं तर बरा. ऑफिसमध्ये गेल्यावर शेजारचे लोक म्हणतात हा पुन्हा आज आलाच का, आज ॲबसेंट आला असतं बरं. हालेलुया. तुम्ही जिकडे जाता तिकडे लोक म्हणतात हा कशाला आला, बरोबर. आणि पेत्र येण्यासाठी त्याची वाट बघत लोक त्याच्या सावलीसाठी वाट बघायचे की त्याच्या सावलीने माणसं बरी व्हायची. किती संपन्न जीवन. एक निरक्षर कोळी, एक अडाणी कोळी एवढं चांगलं जीवन जगू शकतो. पेत्राने सांगितलंय का बाईला की ज्यांनी तुझ्या नवऱ्याला उचलून नेले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून नेतील, तुलाही उचलून नेतील. म्हणता बरोबर ते माणूस ती बाई धाडकन खाली पडली आणि मरण पावली. पॉवर, सामर्थ्य. हालेलुया. हालेलुया. एक निरक्षर कोळी एवढं संपन्न जीवन जगू शकतो? हो, जगू शकतो, कारण त्याला येशूपासून ते जीवन मिळालं. हालेलुया. 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 कॅन्सर बरा झाला म्हणजे बरंच काही मिळालं असं समजून पुष्कळ लोक येशूला टाटा करतात. पण येशूकडे जीवन आहे हे त्यांना माहीत नाही आहे. येशू आपल्याला सगळं काही देऊ शकतो हे त्यांना माहीत नाही आहे. काल आम्ही इकडे एक सुंदर साक्ष ऐकली. एका बंधूने साक्ष दिली. तो म्हणाला की माझे पैसे अडकून होते, कुठून तरी पैसे यायचे होते, 5 लाख की 5.5 लाख, आणि मी हैराण झालो होतो. पुष्कळ प्रयत्न केले, पैसे काही मिळत नव्हते. इतकंच नाही, ते नाव जरी काढलं तर माझी झोप उडायची, एवढा मला त्रास झाला. आणि हा माणूस काल सांगलीवर इकडे प्रार्थनेला आला होता आणि त्याने सांगितलं प्रार्थना चालू होती, मला अचानक फोन आला. मी फोन घेतला आणि मला सांगण्यात आलं तुमचा चेक रेडी आहे, घेऊन जा. हा माणूस म्हणाला 1.5 वर्ष मी एवढे प्रयत्न केले परंतु मला पैसे काही मिळाले नाहीत. तिकडे येशूच्या चरणाशी आलो, येशूच्या समोर आलो, येशू समोर हात जोडले आणि चमत्कार झाला. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने पेत्राला मोठा अधिकार दिला, मोठं वैभव दिलं, ज्ञान दिलं, सामर्थ्य दिलं. तोच येशू तुम्हाला आणि मला सुद्धा ज्ञान, सामर्थ्य आणि वैभव द्यायला तयार आहे. पण आपल्याला काय केलं पाहिजे? येशूला ओळखलं पाहिजे. येशूला कसं ओळखायचं? नंबर 1, भरपूर प्रार्थना करा. नंबर 2, भरपूर बायबल वाचा. आणि नंबर 3, अशा प्रार्थना मीटिंगमध्ये सतत येत राहा आणि शिकत राहा.
प्रवचन चालू आहे, किती लोक प्रवचन ऐकतात. प्रार्थना चालू आहे, किती लोक प्रार्थनेत भाग घेतात. साक्षी चालू आहे, किती लोक साक्षी ऐकतात. मी साक्षींच्या वेळेला तिकडे बसलेला असतो आणि मी साक्षी ऐकत असतो. मी साक्षींना प्रतिसाद देतो, टाळ्या वाजवतो, सगळ्या साक्षी कानाने नीट ऐकतो. त्याच्यामुळे माझा विश्वास वाढतो. ह्या साक्षी म्हणजे माझ्या विश्वासाला घातलेलं खत पाणी आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच्यामुळे काय होतं, मी येशूला अधिक ओळखतो. मी येशूला अधिक ओळखतो, अधिक ओळखतो. आणि जेवढा मी येशूला जास्त ओळखतो तेवढं येशू मला जास्त ज्ञान देतो, सामर्थ्य देतो आणि वैभव देतो. तुम्ही येशूला ओळखण्यासाठी काय मेहनत घेता. साक्षी सुरू झाला की अर्धा हॉल खाली होतो, रिकामा होतो. चालले कुठे चालले. साक्षी सुरू झाला की चालले, यार कुठे चालले. त्याच अंधारात, त्याच खड्ड्यात, त्याच दरीत, त्याच दुःखाच्या सागरात. कसली घाई झाली तिकडे जायची, कसली घाई झाली तिकडे जायची तुम्हाला. साक्षी सुरू झालं ते जात नाही, त्यांना तो दुश्मन ओढून नेतो, ताणून नेतो त्यानेकडनं. साक्षी ऐकत नाहीत. नीट कान देऊ नये का. जो देवासमोर हात जोडतो त्याला माणसासमोर हात जोडायची कधीच गरज लागत नाही. तुम्ही देवासमोर हात जोडायला शिका, माणसासमोर हात जोडायची गरज नाही आहे. मी देवासमोर असे हात जोडतो आणि बाहेर गेल्यावर असे हात बांधतो. लोकांची सवय उलटी आहे. ते प्रार्थनेला येतात, हात बांधतात देवासमोर, बाहेर गेल्यावर माझं काम करतो का, माझं काम करतो का, माझं काम करतो का. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला ओळखण्यासाठी तुम्ही काय मेहनत घेत आहात, काय मेहनत घेत आहात. तुम्ही इकडे आलात, येशूसमोर बसलेला आहात, तर येशूला ओळखण्यासाठी प्रयत्न करा. येशूला ओळखण्यासाठी, बाकी काय प्रयत्न करू नका. इकडे आल्यावर तुम्ही येशूला ओळखण्याचा प्रयत्न करा. येशू कोण आहे ते शिका. येशूच्या मुखातले शब्द ऐका. येशूचं कार्य बघा, सामर्थ्य बघा, चमत्कार बघा आणि येशूला जास्तीत जास्त ओळखण्याचा प्रयत्न करा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना देवाकडनं पुष्कळ हवं असतं. असा कोण माणूस आहे ज्याला देवाकडनं काही नको आहे. सगळ्यांना देवाकडनं पाहिजे, पण देवाकडनं जर तुम्हाला पाहिजे असेल तर देवाची अट तुम्ही पुरी केली पाहिजे. देवाची अट काय आहे की मला ओळखा, माझं ज्ञान घ्या, माझ्याबद्दल ज्ञान घ्या, मला जाणून घ्या, माझे मार्ग जाणा, माझ्या कल्पना जाणा, माझ्या योजना जाणा. मला काय आवडतं ते ओळखून घ्या, मला काय आवडत नाही ते पण ओळखून घ्या. माझ्याविषयी अधिक माहिती घ्या असं येशू सांगतोय. जर तुम्ही अधिक माहिती माझ्याविषयी घ्याल तर मी तुम्हाला ज्ञानाने, सामर्थ्याने आणि वैभवाने भरून टाकेन. हालेलुया, 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 हालेलुया. बाकीच्या गोष्टी गौण आहेत, नगण्य आहेत, कसपटासमान आहेत, त्याला काही किंमत नाही आहे. हजार गोष्टी बाकी आहेत, बरोबर. या ठिकाणी कोणत्या लाद्या मारलेल्या आहेत ते महत्त्वाचं नाही आहे. कोणत्या ब्रँडची टी व्ही आहेत ते महत्त्वाचं नाही आहे. तो सोनीचा टी व्ही आहे का आयवाचा आहे का फिलिप्सचा आहे हे महत्त्वाचं नाही आहे. हे सगळं जे आहे ते तुम्हाला येशूवर विश्वास देण्यासाठी आहे. हे सगळं माहीत असल्याने येशूवर विश्वास मिळाला नाही तर काय फायदा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाकडनं ज्याला ज्ञान, सामर्थ्य आणि वैभव पाहिजे त्यांनी देवाला ओळखायला पाहिजे. हालेलुया. येशूकडनं तुम्हाला ज्ञान, सामर्थ्य, वैभव पाहिजे, तुम्ही येशूला ओळखायला पाहिजे, त्याच्यासाठी मेहनत घ्यायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला जर येशूविषयी जास्त ज्ञान पाहिजे तर मेहनत घ्या, खर्च करा, वेळ काढा.
मी जेव्हा येशूकडे आलो तेव्हा कधीही प्रार्थना सभा अर्धवट सोडून गेलो नाही, कधीच नाही. प्रार्थना सभा सुरू व्हायच्या अगोदर येणार आणि सभा संपल्यानंतर काही वेळाने जाणार. 1985 मी येशूकडे आलो. 1997 मी नोकरी सोडली. 12 वर्षामध्ये कधी प्रेयर ग्रुपला दांडी मारली नाही. प्रार्थना सभेच्या अगोदर जायचो, सभा संपल्यानंतर जायचो. मी घेत राहिलो येशूविषयीचं ज्ञान घेत राहिलो. येशूला अधिक चांगलं ओळखायला लागलो. म्हणून देवाने पाहिलं, आता हा मला चांगला ओळखतो, ह्याला मी कारभार देईन, माझा कारभार मी याच्या हातात देईन, कारण हा मला चांगला ओळखतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा मला चांगला ओळखतो. ज्याला येशू पूर्णपणे जाणून घ्यायचा आहे त्याला कोणताही त्याग करायची त्याची तयारी असली पाहिजे. मी नोकरी का सोडली? येशूला अधिक चांगलं ओळखून घेण्यासाठी. मी जेवढं येशूला जास्त ओळखून घेतो तेवढा येशू मला जास्त मोठा कारभार देतो. हालेलुया. येशूने पेत्राच्या हाती मोठा कारभार दिला. त्याला चर्चचा प्रमुख बनवलं, त्याला पहिला पोप बनवलं, कारण पेत्र येशूला पूर्ण ओळखत होता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला तर देवाकडनं ज्ञान पाहिजे, सामर्थ्य पाहिजे आणि वैभव पाहिजे, तर देवाला अधिक चांगलं ओळखा. जेवढं तुम्ही येशूचं जास्त ज्ञान घेणार तेवढं येशू तुम्हाला जास्त सामर्थ्य देणार, जास्त ज्ञान देणार, जास्त वैभव देणार. हालेलुया, हालेलुया. वैभव माणसाकडनं येत नाही, वैभव देवाकडनं येतं. खरं ज्ञान माणसांकडनं येत नाही, देवाकडनं येतं. आणि खरं सामर्थ्य माणसांकडनं येत नाही, देवाकडनं येतं. हालेलुया. खरं ज्ञान, खरं सामर्थ्य आणि खरं वैभव देणारा देव आहे, माणूस नाही. हालेलुया. म्हणून जेवढं आपण येशूला जास्त ओळखू तेवढ्या ह्या गोष्टी आपल्याला जास्त मिळणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझं नाव पांडुरंग भटनाजी, गवलवाड, मंडलापूर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. आणि काय समस्या होती तुम्हाला? मला गेल्या वर्षी जवळजवळ 2 वर्षापासून माझ्या मणक्याचा आजार होता. मी इथं येऊन 15 दिवस शिबिर केले. नांदेडला मला 1 लाख रुपये मागले होते डॉक्टरनं. तर त्यावेळेला माझी मुलगी आणि जावई इथं होते देवापाशी. मग त्याने म्हणले तुम्ही काहीच करू नका, आमच्यापाशी या, आल्याच्यानंतर तुमचं सगळं ठीक होऊन जाईल. मी काठी धरून चलत होतो. मग इथं येऊन 3 शिबिर केल्याच्यानंतर मला हळूहळू बरं वाटायला लागलं. बरं वाटल्याच्यानंतर मी गावी गेलो. मग तिथं घरी जाऊन प्रार्थना करायला सुरुवात केलो. तो वचनाचे कापी नेलो आणि ते वचन वाचवत आणि एक बायबल नेलो. मी अंगठे बादर माणूस, मला लिहायला आहे ना, तर मी काय केलो, ते बायबल नेऊन उशाला ठेवायचं, झोपायचं, एक एक शब्द वाचवायचं आणि प्रभूला म्हणायचं, देवा मी आणलो खुशीनं आणि मी तुझा लीन आणि दिन, तुझ्या स्वाधीन झालेलं माझं जीवन आहे. देवा प्रभू मला ह्या अक्षर फुटू दे आणि मी बायबल वाचू दे, अशी मी देवाला प्रार्थना केली. मी आता सर्व बायबल खडखड वाचितो, पण अजून मला त्याच्यातलं वचन समजलं नाही. देवाला धन्यवाद देतो. मला अजून वचन समजलं नाही, पण वाचायला तुम्हाला जमते? आता जमते, वाचवायला पूर्ण जमते. मग ते झाल्याच्या नंतर मी बरोबर चांगला झालो. मग जनावरं, ढोरं, वासरं, शेत शिवार सगळं काम करू लागलो. केल्याच्यानंतर परवा लेक जावई गावी आली होती. गावी आल्याच्यानंतर ह्यानी प्रार्थना करायला कुठं गेले, दूर माझ्या शेतामध्ये वरल्या कडाला जाऊन सरी असं प्रार्थना करत बसले होते. प्रार्थना करत असताना प्रभूचा अनुग्रह झाला आणि खाल्ल्या कडावर देवानं ह्यायला साक्षात्कारला प्रभूनं पाणी दाखवलं त्या ठिकाणी. आणि तुमच्या धुऱ्याला पाणी आहे, पाणी दाखवलं. इथं बोर मारा, पाणी आहे म्हणून दाखवण्याबरोबर त्यांनी तिथून माझ्याकडं आले. परत येऊन सनी मला म्हणले, मामा हे का ह्या जागेवर पाणी आहे आणि तुम्ही इथं बोर मारा. असं कोणी सांगितलं? जावई सांगितले. जावायला अनुग्रह झाला त्या ठिकाणी, जावायला दाखिलं. मग ते दूर होते एक आवडावर, तिथून येऊन सनी मला इथं दगड ठेवून त्यांनी मला दाखवले, ह्या जागेवर पाणी आहे, तुम्ही बोर मारा. मी म्हणलं काय हरकत नाही आणि देवाचा अनुग्रह झाला असला तर बोर मारू. मग तिथं बोर मारलं. बोर मारल्याच्यानंतर बोरला नंबर 1 खंती, नंबर 1 पाणी लागलं. आता 2-2.5 इंच पाणी आहे. हे पाणी न पिता मी प्रभूच्या दासासाठी मनानं प्रभूच्या दरबारामध्ये येऊन हे पाणी इथं ह्याच्यात देवा मनुष्याने पाणी घेऊन इथं आलो मी.
हे तुमचं बोरवेलचं पाणी आहे माझ्या बोरवेलचं पाणी आहे. आणि तुम्ही पाणी स्वतः पिलं पण नाही, पहिला इकडे घेऊन आले. मी स्वतः पिलं नाही, माझी पत्नीसुद्धा पिली नाही आणि कोणालाही पिऊ दिलं नाही मी पाणी. हे मारल्या जस्ट हे घेऊन आलो इकडं, रविवारला इथं आलो मी. सोमवारी मोटर टाकलो आणि इथं ताबडतोब घेऊन आलो. कारण म्हणजे हे पाणी कशाला जाईल, कोणी दुसरा माणूस येऊन सनी पिईल, याला उष्ट करील, असं मी जागी राहून त्याला जागून काल पाणी घेऊन सनी बसलो गाडीमध्ये. आज इथं प्रार्थनेला आलो. प्रभूने तुमच्या जीवनामध्ये फार मोठं कार्य केलं आहे. मोठं कार्य केलं प्रभूने, की असं कार्य माझ्या जीवनामध्ये झालं की ते सांगूच नका. मी देवाचे जन्मभर ऋणी आहे आणि जन्मभर हे विसरणार नाही. मी आणि माझा परिवार सगळे देवाचे दास झालो. देवाने तुमच्यावर अशी कृपा केली. बाबा मला पहिलं सांगा की तुम्हाला जे म्हणताय की तुम्ही 2 वर्षे तुम्हाला कमरेचा त्रास होता, मणक्याचा त्रास होता, त्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायचा, म्हणजे बसताना किंवा उठताना असं काही त्रास? ह्या मणक्यातल्या गॅपामुळं काय म्हणजे पाय पूर्ण बधीर व्हायचे, पायाला मुंग्या यायचे आणि मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं आणि चालता येत नव्हतं. चाललं इथून तिथपर्यंत चाललो का बाहेर वाटेपर्यंत माझ्या पायाला मुंग्या यायच्या आणि बधीर व्हायचे पाय. मी जागेवर बसायचं, एक 10-5 मिनटं बसून सनी मग पुन्हा चालायचं. मग तुम्ही शेतातले कामं वगैरे करत होते की कसं? काम करायला काय, मी आता बिलकुलच जागेवरच आता होतो. काम नाही, धंदा नाही, काय नाही, जागेवर रोटी, जागेवर पाणी. इतका त्रास व्हायचा? इतका त्रास होता मला, जागेवरच होतं सगळं. सर्व जागेवर होतं. आणि गेल्या वर्षी तुम्ही इथे शिबिरात आले, तुमच्या मुलीने तुम्हाला इकडे शिबिरात आणलं. 28 तारखेला मी इथं आलो. जानेवारीच्या 28 तारखेला मी इथं आलो. इथले 3 शिबिर केलो. 3 शिबिर करून सनी फेब्रुवारीच्या काही तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये मी गावी गेलो. तरी मला इथं आराम वाटला. आराम वाटल्याच्या नंतर मी गावी गेलो. आणि त्यानंतर तुमचा कमरेचा त्रास हळूहळू कमी होत गेला? इथं झोपलो असताना शिबिरमध्ये तुमचे माणसं मला उठवून तिकडे नेत बाथरूमला. मला एवढं चालत नव्हतं, इतका त्रास होता. इतका त्रास होता. मी इथं झोपलो तर हे तुमचे माणसं येऊन सनी बाबा काय झाले तुम्हाला, मला चालणं नाही झाले. मग तिथून मला बाथरूमला ते घेऊन जायचे, मग आणून सोडायचे. रात्री 12ला 1ला इथं मी जेवण झोपी जायचं फराकत. मग त्याने मला घेऊन जायचे, आणायचे. एवढा त्रास सहन केलो मी 15 दिवस, 10 दिवस. आणि त्यानंतर तुम्ही गावी गेले आणि त्यानंतर तुम्हाला तर फरक पडलाय. म्हणजे 2 शिबिर मी इथं त्रास मला झाला. मग 3ऱ्या शिबिरला काही झालं नाही, थोडं आराम वाटलं. पण काठी हातातच होती. हातातले काठी घेऊन आले होते तुम्ही? मग काठी होती हातामध्ये. मग ते काठी गावी गेल्यावर मी आता शेतामध्ये बसून प्रार्थना करायला सुरू केलो. आता दररोज सकाळी संध्याकाळी मी घरी प्रार्थनाच केलं नाही. शेतात जायचं मस्त निवांत, शेतामध्ये झाडाखाली बसायचं आणि प्रार्थना करायचं. फाटे 5ला, संध्याकाळी 7ला. असं तुम्ही 2 टाईम आता शेतात प्रार्थना करता? 2 टाईम, दुसरं काही काम करणार नाही. 2 टाईम प्रार्थना करूनच बाकीच्या कामाला हात लावणार. प्रभूने अशी कृपा केली तुमच्यावर. आणि आता तुम्ही चालता फिरता? हा, चालतं फिरतो ताई. मग शेतातले कामं पण करता? हा, पुरेपुरे काम करतो. सर्व काम करता, तुम्हाला काही त्रास होत नाही? त्रास नाही मला. तुम्ही थोडासा चालून दाखवा इथून. मला काही त्रास नाही ताई. जरी मला थोडा त्रास वाटला तर मी जाऊन सनी प्रभूची तिथं प्रार्थना करतो. थोडंसं तिथपर्यंत चालून दाखवा. या इकडे बाबा. माझं क्लिअर झालं. आता मला असं बसायला नव्हतं, कोणाचा आता आधार घेऊन बसावं किंवा काठीच्या आधारावर. मला आता ते काय नाही, सरळ बसतो, काठीच्या आधारावर बसतो. आता देवाने बरं केलंय तुम्हाला. चांगलं केलं. मला प्रभूचे अति आनंद उपकार आहेत. प्रभूने कृपा केली तुमच्यावर. आणि त्या बोरवेलमधून एवढं चांगलं पाणी निघालेलं आहे. भाऊ मला सांगा, त्यांना जे त्रास होता मणक्याचं ते तुम्ही पाहिलं असाल ना? आम्ही पाहिलं सिस्टर. ते कल्याणला मी इथून आणायला गेलो होतो. तो त्याला इथून इतक्या चालायलाच नव्हतं. तर मी म्हणलो आता करू, याला घेऊन जाऊ कसं, ट्रेनमध्ये तर जाता येत नाही की एवढी गर्दी राहते. मग तिथून मी डायरेक्ट रिक्षा केला आणि घरी आणून सोडलं यांना. वरून आमचं घर वरती आहे, असं वरून खालीसुद्धा ह्याला उतरा येत नव्हतं. त्या शिडीवरती काठी टेकत चालायचे. महिला म्हणलं तू जा शिबिरला, सिस्टर तिथं प्रार्थना करतात, तिथं चांगलं होते. कारण जेव्हा तेव्हा आपण इकडे गेलो की आपल्या समस्या सुटतात. मग ह्याला कामावून पण सुट्टी घ्यायला लावली आणि इकडे यायला लावलो. मग 2 जण इथं राहिले. आम्ही सर्वजण घरी राहून प्रार्थना करत राहायचे घरी. पण हिनं पण इथून प्रार्थना केली. तेव्हा एका 15 दिवसात ह्याला फरक पडला. आता एवढं चांगलं चालतात, काम तुझं घरचं शेतातलं सर्व काम करतात. तर घरी बसून हिनं रडायला लागली. मामी रडत होते, मामा रडत होते. कधीच मामा असं एवढे हे होते तर हिनं रडायला लागले. तर मग मलाही वाईट वाटलं. म्हणलं मामा इकडे या, तुम्ही एक काम करा. आता पैसे तर आपण भरपूर घातल्या, पण आता इकडे या तुम्ही. इकडे आल्याच्या नंतर देवानं तुम्हाला बरं करते. आपण नायगावला जाऊ, चर्चमध्ये गेलं की प्रार्थना 2-3 शिबिर केलं तर आपलं बरं करते देवानं. मग आले इकडे की त्या 1-2 शिबिरला काय वाटलं नाही. 3ऱ्या शिबिरला बरोबर यायला फरक पडला. मग तो आपण देवाचे धन्यवाद देतो, देवाला आभार मानतो. कोटी देवानं चमत्कार केला यांच्या जीवनामध्ये. प्रभूने त्यांना बरं केलं आहे. हां, पाण्यासाठी सुद्धा गेल्या पलीकडल्या रविवारी ब्रदरांसोबत इथं मी प्रार्थना घेतली की ब्रदर आमच्या इथं आज गाडी आहे, मामा शेतामध्ये गाडी आली आहे आणि चांगलं पाणी त्याला देवानं हेच माझी इच्छा आहे म्हणून प्रार्थना घेतली.
लगेच दुसऱ्या सोमवारी तर यांचा फोन आला मला पाणी लागले चांगलं म्हणून देवाला धन्यवाद देतो कोटी कोटी. प्रभूने त्यांना बरं केलं आणि त्यांच्या बोरवेलला चांगलं पाणीसुद्धा आलेलं आहे. ताई, आता तुमचे बाबा व्यवस्थित चालतात? व्यवस्थित चालतात आता. अगोदर ते काठी घेऊन चालायचे वगैरे? ती घेऊन चालत होते. मी म्हणले अशा वेळात आमचे बाबा बसून राहतील का, असं होईल का? तर यांनी म्हणले की नाही, तसं तू घाबरू नको, तू प्रभूवर विश्वास ठेवतेस तर आपण मामाला इकडं बोलूया, मग शिबिरमध्ये तू घेऊन जा आणि मग इकडं आल्यावर कमी होईल, तू विश्वास डळमळू देऊ नको, तर घेऊन चल मामाला म्हणल्यानं मग इकडं घेऊन आले बाबाला मी. मग इकडं आल्याच्या नंतर बाबाचे बरं झाले. प्रभूने त्यांना बरं केलेलं आहे. आता तुम्हाला काहीच त्रास होत नाही? त्रास नाही ते आता. तुमचं नाव सांगा. प्रियंका. आणि काय साक्ष आहे? माझी अशी साक्ष आहे की माझा मुलगा 3 महिने झाले अभ्यासात अजिबात लक्ष नव्हतं. मी सांगायचं परीक्षा आली अभ्यास कर करतच नव्हता तो अभ्यास. तर मी त्याला बोलले का रे अभ्यास कर, मला कंटाळा येतो बोलता अभ्यास करण्यासाठी. कितवीला आहे तो? आता 3रीला येतो. तर मी त्याला सांगितलं की का रे तो अभ्यास नाही करतो, मला बोलतो खूप कंटाळा येतो अभ्यास करायला. तर मी त्याला स्तोत्रसहिताचं 191 वचन सतत वाचायला सांगितलं आणि इथून गेलेले कार्ड होतं 3 वचनाचं. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, प्रभूला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो आणि विश्वास बाळगणाऱ्या सर्व काही शक्य आहे, हा सतत त्याला वचन वाचायला सांगितलं आणि हा कार्ड त्याच्या खिशात दिला. आणि जेव्हा सांगले जेव्हा तू परीक्षेला बसशील तेव्हा हे सतत वचन वाचत जा आणि प्रभूला सांग की मला पेपर लिहिण्यासाठी सहकार्य कर. तर प्रभूने त्याला सहकार्य केलं आणि चांगल्या मार्काने पास झालेला आहे. 100पैकी 98% पास झाल्याने पहिल्या नंबरने पास झालेला त्याबद्दल. म्हणजे जो 3-4 महिने अजिबात अभ्यास करत नव्हता, वचनांच्या सामर्थ्याद्वारे देवाने एवढं मोठं काम केलं, खूप कार्य मोठं केलं प्रभूने. त्यासाठी मी प्रभूला धन्यवाद देते की प्रभूने जे अभ्यास करत नव्हतं, अजिबात अभ्यास करत नव्हता, तर प्रभूने 100पैकी 98% मार्काने पास केले. मी प्रभूला धन्यवाद. आणि पहिला आला आहे तो, पहिल्या नंबराने पास आले. मी मॅडम बोलते जे अशक्य गोष्ट शक्य झाली, मी परमेश्वराच्या कृपेने अशक्य गोष्ट शक्य झालेली आहे. तू वचन बोलून दाखव. कोणतं वचन बोलायचा? मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, प्रभूला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो आहे, विश्वास बाळगणाऱ्या सर्व काही शक्य आहे. भाऊ, तुम्ही सांगा किती वर्षापासून तुम्हाला दारूचं व्यसन होतं? मी जवळपास 2013 पासून मी ड्युटीवर पण जात होतो, तेव्हा मी दारू पित होतो. जेवण केल्यानंतर पण मी दारू पित होतो. माझा पेन पण डायरी करताना माझा पेन पण काम करत नव्हता दारू पिल्याशिवाय. पण माझ्या फॅमिलीनं, माझ्या सासू राहतात इथं विरारला, तर माझ्या सासूनं एक वेळ केली ती प्रार्थना, पण बंद झाली, ती परत चालू केली मी. पण आता माझ्या सासूनं माझ्या मिसेसला सांगितलं की तू यांना घेऊनच चाल गावाला. तर म्हणजे शिबिरमध्ये भाग घ्यायला सांगितलं? हां. तर जसं सांगितलं बायकोला मी म्हणायचं नाही तू जा शिबिरला 3 दिवस, मी 3 दिवस गावाकडे जातो, गावाकडून धान्य वगैरे घेऊन येतो, सुट्ट्या आहेत. तर रात्री बोललो दारूच्या नशेत तिला, मी येत नाही, तुला काय करायचं कर तू जा तिथं, पण मी येत नाही. तर मग एकदमच सकाळी तिला म्हटलं माझी पण वेगळी बॅग भर चल म्हटलं. तर मी सकाळी तिच्यासोबत येताना पिऊन आलो. येताना भरपूर पिलेलं होतं, म्हटलं भेटते का नाही भेटत. पिऊन आलो तेव्हा एकाच रात्रीमध्ये जेव्हा प्रार्थना लेट आलतो आम्ही, तर तेव्हा संध्याकाळी मला कप पण घेता नव्हता येत हाताने, ग्लासने पाणी पण पिता येत नव्हतं. म्हणजे दारूमुळे एवढी अवस्था होते की तुमचे हातपाय थरथर कापत होते? पूर्ण डोक्याचे केससुद्धा हालायचे, पायसुद्धा हालायचे, पेन चाय पडायचा गिलासातलं पाणी साडायचं, एवढी लत होती मला लागलेली. म्हणजे जवळजवळ 11 ते 12 वर्ष तुम्हाला दारूच्या व्यसनामुळे तुमची अवस्था अशी होती की ग्लास पण पकडायला नव्हतं जमत? नाही. तर मग माझी मिसेस मला घेऊन आली. मी म्हटलं मी चिंता करत होतो की कसे बा आता इथं एक क्षण आपल्या राहिल्या जात नाही, पण इथं शिबिरामध्ये आलो तर म्हटलं कसं येईन, तिथं बाहेर जाऊ देत ना, कुठे चाट पण मारतात नाही, काही नाही, कसं करणार आता. तर मग मी जसे प्रार्थना चालू झाली, पूर्ण मग्न झालो प्रार्थनेमध्ये, ना बायको ना मुलं ना कोणीच नाही, समजा असं एकटंच आहो की आपण देवाजवळ आलो. तर तेव्हा मला एक रात्र झोप नाही लागली, थोडी झोप नाही लागली. जसे दुसरा दिवस निघाला, मी स्वतःच्या हातानं कप, मला त्या सिस्टरनी कप दिला चहाचा, हल्ला नाही, काही नाही, पाणी वगैरे व्यवस्थित पिलं. त्यानंतर एकदमच मला सुटलं. घरामध्ये जे वरती टाकीच्या वरती जे लपून ठेवल्यावर बाटल्या बिटल्या, बायकोला म्हटलं ही बॉटलजवळ मी येत नाही, पहिले घर धुवून घेईन, ते बॉटल तूच तुझ्या हातानं कोणाला देऊ पण नको, कोण्या माणसाला किंवा आजूबाजूला, हे तुझ्या हातानं संडासमध्ये ओत आणि ते बॉटल कचऱ्यामध्ये फेकून दे, कोणाला दुसऱ्याला पण नको देऊ.
म्हणजे तुम्ही सांगता की जेव्हा निवासी शिबिरामध्ये आलेलात पहिल्याच दिवशी तुमची अवस्था होती की तुम्हाला झोप नाही लागली, पण देवाची दया तुमच्यावर झाली आणि दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला बरं वाटायला लागलं. अरे म्हणजे माझे पोटामध्ये दुखायचं, ड्युटीवरती म्हणतात ते अरे पवार तू हे करून घे, सोनोग्राफी करून घे. म्हणजे पोटामध्ये वगैरे वेदना होत्या त्यावेळेला, पण जेव्हा तुम्ही शिबिरात भाग घेतले ते पोटातल्या वेदना निघून गेले. ते वेदना तर पहिलेच निघून गेल्या, त्याच दिवशी ते रात्रभर कुठलीच वेदना नाही झाली, फक्त थरथरी होती रात्रभर थोडी, पण झोपल्यानंतर झोप तर लागली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जसा चहा घेतला, चहा स्वतःच्या हाताने पिला आणि त्या दिवसपासून 2च दिवसात मला चंगाई भेटली. येशू प्रभूने चंगाई दिली. आणि आता पण मी आता ड्युटीवर जातात कोणी विश्वास ठेवत नाही की पवार तू नाही म्हणे, तू घेत असेल कधीतरी. अरे म्हटलं मी घेतच नाही. म्हणजे तुम्ही सांगताय की आता त्या दिवशी शिबिरामध्ये भाग घेतल्यानंतर तुम्ही मग घरी गेले, त्या दिवसापासून तुम्हाला दारूचं व्यसन पूर्णपणे नाही होत. पूर्ण 101% दारू पियत नाही आता. नाही दारू नाही. आणि कोणा पार्टीत गेलो तरी मी जातच नाही पहिली गोष्ट पार्टीत. देवाने तुम्हाला या व्यसनातून मुक्त केलं. मी प्रभू येशूचा धन्यवाद करतो. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.